तर अहमदाबाद विमानतळावरील विमान वाहतूक आता सुरू करण्यात आलेली आहे। दुपारी 4 वाजेपासून विमानतळावरील सेवा आता सुरू करण्यात आली आहे। दरम्यान अपघात झाल्यानंतर विमान वाहतूक स्थगित करण्यात आलेली होती। सर्व उड्डाणं ही स्थगित करण्यात आलेली होती। मात्र आता 4 वाजेपासून विमानतळ सुरू करण्यात आलं आहे। ग्रीन कॉरिडॉर या ठिकाणी बनवण्यात आला होता। सध्या ही विमान सेवा सुरू झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व सेवा ज्या आहेत त्या स्थगित करण्यात आल्या होत्या, त्या थांबवण्यात आल्या होत्या। मात्र आता विमानतळावरील सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय, ज्या ठिकाणी अपघात झाला त्याची ही पहिली दृश्य आहेत। तर आतापर्यंत या विमान अपघातामध्ये 53 जणांचा मृत्यूची शक्यता वर्तवली जाते। तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। सर्व जखमींना अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील आता रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। संपूर्ण स्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आता रुग्णालयामध्ये दाखल झाले। तर दुसरीकडे आपण पाहतोय की राज्यसभेचे खासदार परिमल नाथवाणी यांनी ट्विट केलेलं आहे। विजय रुपाणी हे या विमानातून प्रवास करत होते, त्यांचा मृत्यू झाला आणि या दुःखद निधनामुळे त्यांनी शोक व्यक्त केलेला आहे। परिमल नाथवाणी यांनी ट्विट करत विजय रुपाणी यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे। सध्या हे दृश्य आपण पाहतो एअरपोर्टवरची 4 वाजल्यापासून विमानतळावरील वाहतूक सेवा जी आहे ती सुरळीत करण्यात आलेली आहे, सुरू करण्यात आलेली आहे। 4 वाजेपर्यंत विमान सेवा ठप्प होती। तर युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांनी देखील ट्विट केलेलं आहे। अहमदाबादमधील विमान दुर्घटना हृदयद्रावक आणि भयावह आहे। या दुःखाच्या क्षणी युरोप भारतातील लोकांसोबत एकजुटीने उभा आहे। तर फक्त भारतीय नागरिकच नाही तर ब्रिटिश नागरिक, कॅनेडियन नागरिक आणि पोर्तुगीज नागरिक देखील या विमानातून प्रवास करत होते आणि सध्या सगळीकडून सहभावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या जात आहेत। विमान कोसळतानाची दृश्य आणि त्यानंतर जे बचाव कार्य सुरू आहेत त्याची ही दृश्य आपण पाहतोय। अग्निशमन दलाच्या गाड्या असतील, सीआरपीएफचे जवान असतील, स्थानिक पोलीस प्रशासन असेल, सध्या या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि बचाव कार्य सुरू आहे। तर सर्वत्र विमानाचे अवशेष विखुरलेले होते। हे विमानाचे अवशेष आता बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। त्याचबरोबर ब्लॅक बॉक्स देखील शोधला जाईल। या ब्लॅक बॉक्समुळेच नेमकी दुर्घटना कशामुळे घडली हे समोर येणार आहे। मात्र तत्पूर्वी बचाव कार्य वेगाने सुरू आहे। सर्व यंत्रणा स्थानिक नागरिकांसोबत बचाव कार्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे। यामध्ये अग्निशमन दल असेल, एनडीआरएफचे जवान असतील, आर्मी असेल, स्थानिक रहिवासी, स्थानिक पोलीस आणि स्थानिक प्रशासन हे देखील या बचाव कार्यामध्ये तातडीने सहभागी झालं। दरम्यान ही दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे हा विमान अपघात झाला। विमान ज्यावेळी उड्डाण केलं त्यानंतर अवघ्या 5 मिनिटातच वसतिगृहावर, मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर हे विमान कोसळलं आणि त्यानंतर आगीचा एक प्रचंड मोठा गोळा हा आकाशामध्ये पाहायला मिळाला आणि सर्वत्र धुराचं साम्राज्य पाहायला मिळालं। दृश्य आपण पाहतो रेस्क्यू ऑपरेशन दरम्यानची ही दृश्य आहेत। सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे। फक्त वसतिगृहच नाही तर त्याच्या बाजूची जी इमारत होती त्याला देखील आग लागलेली आहे। आजूबाजूला जी वाहनं आहेत ती देखील जळून खाक झालेली आहेत। किती मोठ्या स्वरूपाचा हा अपघात होता त्याची ही भीषण दृश्य सध्या आपण TV9 मराठीवर पाहतोय। वाहनं असतील, इमारती असतील, झाडं असतील, सर्वत्र जळून खाक झालेली आहेत। या परिसरात अपघात झाल्यानंतर सर्वत्र धुराचे लोट, आगीचे लोट पाहायला मिळाले होते आणि सध्या अग्निशमन दलाकडून कूलिंग ऑपरेशन सुरू आहे। कोसळलेलं हे विमान जे आहे ते एअर इंडियाचं AI-17 बर्ड आणि बोईंग ड्रीमलाइनर श्रेणीतलं होतं। तब्बल 12 वर्ष हे विमान एअर इंडियाच्या ताफ्यात होतं। दरम्यान अपघातानंतरची ही दृश्य आपण पाहतो आहोत। काय हा अपघात किती भीषण असा असेल हे या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। संपूर्ण परिसरामध्ये आगीचे लोळ उठलेले होते आणि आता सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे। विमानाचा मलबा या इमारतीवर आपल्याला पाहायला मिळतोय। अपघातग्रस्त विमानातले प्रवासी आपण पाहतोय। 169 भारतीय, 53 ब्रिटिश नागरिक, 7 पोर्तुगीज नागरिक तर 1 कॅनेडियन नागरिक देखील या विमानातून प्रवास करत होता। एकूण 232 प्रवासी होते। यात नवजात 2 बालकं होती, प्रौढ 217 जण होते, मुलं 11 होती आणि क्रू मेंबर 10 आणि 2 पायलट्स, 1 पायलट आणि 1 फर्स्ट क्लास ऑफिसर असे सर्वजण या विमानातून प्रवास करत होते। लगभग 400-500 મીટરની આસપાસ જે ડિસ્ટન્સ છે અહીંયાથી જે છે એ રનવેનો છે અને આ જે ઘટના બની છે ઘટના ખરેખર ચોંકાવનારી છે કારણ કે આ જે ભાગ છે ને આપ નીચે જોઈ શકો છો કે આખા જે દ્રશ્યો છે દ્રશ્યો પ્લેનના પાર્ટના આપણે અહીંયા જોઈ રહ્યા છીએ અને આખો જે ભાગ છે ભાગ આ બિલ્ડિંગમાં ધસી ગયો છે। હવે અહીંયા કેન્ટીનમાં એ સમયે કોણ લોકો હતા, કઈ રીતે
એમને ઈજાઓ પહોંચી છે એનો આંકડો નથી. અને આપ જે આ ઝાડ જોઈ રહ્યા છો એના ટુકડા જે છે અહીંયા દેખાઈ રહ્યા છે. આ પ્લેનનો જે વ્હીલ્સ છે, વ્હીલ્સ આપણે અહીંયા જોઈ રહ્યા છીએ. અને આ જે ભાગ છે, આ ભાગમાં અહીંયા તમે જોશો તો જ્યારે પ્લેન ટેક ઓફ થયું હશે ત્યારબાદ અહીંયાથી આ ઝાડની વચ્ચેથી આ પ્લેન અહીંયા આવ્યું છે. અને ત્યાંથી લગભગ 300 મીટર 400 મીટર દૂર આ જે પ્લેન છે, પ્લેનનો આગળનો ભાગ ક્રેશ થયો છે અને લોકો એમાં ઇન્જર્ડ થયા છે, દાઝ્યા છે. અને જે બિલ્ડિંગમાં લોકો હતા એમને પણ ઈજાઓ પહોંચી છે અને એમને રેસ્ક્યુ પણ કરવામાં આવ્યા છે. પ્લેનમાં જે લોકો હતા એમને પણ બહાર કાઢવામાં આવ્યા છે. જે બચી શકે એવા હતા કે જેમને બચાવી શકાય એવા હતા એ લોકોને સારવાર આપવા માટે એમ્બ્યુલન્સથી લઈ જવાયા છે. અને સાથે જ સાથે સંખ્યાબંધ डेड बॉडीज અહીંયાથી કાઢવામાં આવી છે. तर हे दृश्य आपण पाहतो आहेत. विमान अपघात ज्यावेळी घडला त्यावेळी प्रचंड मोठा आगीचा गोळा हा आकाशामध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर धुराचं साम्राज्य सर्व परिसरामध्ये पाहायला मिळालेलं होतं. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या 5 मिनिटात हे विमान कोसळलं. जैसा धड़ाका हुआ मैं वहाँ ऑफिस से वहाँ गई. बहुत बड़ा प्लेन क्रैश हुआ था तो बहुत धुआं और आग लगी थी. जो डॉक्टर्स के फ्लैट थे उनको बहुत डैमेज हुए हैं और उसमें से कितने डॉक्टरों को टेक ऑफ और लैंडिंग का जो रनवे है वो रनवे यहाँ से जाता है और वहाँ से जब प्लेन टेक ऑफ हुआ लंदन जाने के लिए उस दौरान ये घटना हुई है. और ये दुर्घटना में आप देख भी सकते हैं कि सारे जो प्लेन है उसके हिस्से यहाँ पर गिरे हुए दिखाई दे रहे हैं. साथ ही साथ उसका जो पिछला हिस्सा है वो पिछला हिस्सा भी हम देख सकते हैं कि किस तरीके से प्लेन यहाँ पर आया और आने के बाद उसका एक हिस्सा यहाँ पर हमें देखने को मिल रहा है. और उसके बाद करीबन 300, 400, 500 मीटर की दूरी पर उसका जो अगला हिस्सा है, जो दृश्य हमने देखे जहाँ पर सिर्फ और सिर्फ डेड बॉडीज थी. और वहाँ पर जो हॉस्टल थी उन हॉस्टल में सिविल हॉस्पिटल के जो स्टाफ थे, डॉक्टर्स थे, वो लोग भी वहाँ पर फंसे हुए हमें मिले. वहाँ पर लोगों को रेस्क्यू किया गया. जिन लोगों को बचाया जा सकता था उनको बचाने की कार्रवाई जो है वो की जा रही है. साथ ही साथ जो लोग वहाँ पर झुलस गए थे उन लोगों को भी जो है वो वहाँ से निकालने की प्रक्रिया करके उनको हॉस्पिटल पहुँचाने की जो पूरी प्रोसेस है वो प्रोसेस की जा रही है. लेकिन ये हादसा अपने आप में कई सारे सवाल खड़े कर रहा है. कैमरामैन नटवर परवार के साथ सचिन पाटिल, TV9 अहमदाबाद. तर नेमका अपघात कसा झालेला आहे ते समजून घेतलेला आहे आपल्या रिपोर्टरकडून. 4 वाजल्यापासून सध्या विमानतळावरील वाहतूक सुरू झालेली आहे. मात्र त्याआधी ही वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आली होती. अहमदाबाद मेघानीमध्ये एअर इंडियाचं हे AI-171 विमान कोसळलेलं आहे. मुलांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळलंय. वो सारी डेब्रीज वहां पर दिखाई दे रही है और कई सारे लोग जो इसमें झुलस कर जिनकी मौत हुई काम प्रक्रिया है वो वहां पर की गई है. और यहाँ पर सारी एजेंसीज जो हैं वो अभी फिलहाल प्रायोरिटी इस बात की है कि जो भी लोग यहाँ पर हैं उनको पहले तो जो नॉर्मल ट्रीटमेंट है वो ट्रीटमेंट दी जाए और उस ट्रीटमेंट को लेकर के उनको हॉस्पिटल पहुंचाया जाए. और ऊपर थी शॉट्स लो ना. तर स्थानिक पोलीस यंत्रणा ही आता संपूर्ण परिस्थितीचा आढावा त्याचबरोबर तपासासाठी दाखल झालेली आहे. कशा प्रकारे हा अपघात झाला त्या संदर्भात आता माहिती हळूहळू समोर यायला लागलेली आहे. मात्र ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी वसतिगृहात हे विद्यार्थी आणि डॉक्टर्स जेवत होते. अचानक झालेल्या अपघातामुळे परिस्थिती या ठिकाणी तणावाची झाली. या सध्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती. तर विमानाचे पार्ट्स जे आहेत ते आपण पाहतोय. हे विमान या इमारतीवर धडकलं आणि अडकलेलं आहे हे विमान. तर या विमानाचे विंग्स जे आहेत ते देखील रस्त्यावर पडलेले आहेत. तर 20 पेक्षा जास्त मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आता वर्तवण्यात येते. विमान अपघातानंतर थेट मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं. विद्यार्थी जेवत असतानाच हे विमान कोसळलं. हॉस्टेलवर विमान कोसळल्यानं जवळपास 15 डॉक्टर देखील जखमी झालेले आहेत. अहमदाबादमधील BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हे विमान कोसळलं आहे आणि यात 20 पेक्षा जास्त मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. जेवताना या प्लेट ज्या आहेत त्या कशा विखुरलेल्या आहेत त्याची ही दृश्य आपण पाहतोय. ज्या हॉस्टेलवर हे विमान कोसळलं BJ मेडिकल कॉलेज वसतिगृहावर, त्या वसतिगृहातली ही दृश्य आहे. ती आतली दृश्य आपण पाहतोय. किती मोठ्या स्वरूपात या इमारतीचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे हा अपघात किती भीषण स्वरूपाचा आहे याची कल्पना या दृश्यांवरून येते. तर वसतिगृहाची ही खानावळ आपण पाहतोय. जेवणाची वेळ होती. अनेक विद्यार्थी, रेसिडेंट डॉक्टर हे जेवणासाठी याच ठिकाणी आलेले होते.
आणि त्याच वेळी नेमका हा अपघात घडलेला आहे। तर विद्यार्थ्यांना बाहेर उडी मारल्यानं एका विद्यार्थ्याचा जीव वाचल्याची माहिती समोर आलेली आहे।